कंत्राटी कर्मचाऱ्यांचे ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोर ठिय्या। विविध मागण्यांसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी ठाणे महापालिकेच्या मुख्यालयासमोर जोरदार आंदोलन केले। दरम्यान आमदार संजय केळकर यांनी आयुक्तांची भेट घेतल्यानंतर 3 मागण्या मान्य झाल्याचे त्यांनी सांगितले। तसेच नवीन होणाऱ्या भरतीत अनेक वर्ष काम केलेल्या कंत्राटी कामगारांना प्राधान्य मिळावे अशी मागणी केली असून ती पूर्ण झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे केळकर यांनी आंदोलकांना सांगितले। ठाणे महापालिकेत कंत्राटी पद्धतीने अनेक वर्ष सेवा करणाऱ्या कंत्राटी कामगारांना अनेक समस्या भेडसावत असून त्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत। या मागण्यांच्या पूर्ततेसाठी कामगारांनी शुक्रवारी मुख्यालयासमोर जोरदार आंदोलन केले। यावेळी बोलताना श्री केळकर म्हणाले, कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्याच्या प्रक्रियेत काही अधिकारी झारीतल्या शुक्राचार्यांची भूमिका बजावत आहेत। त्या अधिकाऱ्यांचे पार्सल परत पाठवण्याची वेळ आली आहे, पण कामगारांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही। तत्पूर्वी श्री केळकर यांनी आयुक्तांची भेट घेत चर्चा केली। नवीन भरतीत या कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यासह अनेक मागण्या मांडल्या। यावेळी कामगारांचा विमा, किमान वेतन आणि रजा या संबंधित मागण्या मान्य झाल्याचे त्यांनी आंदोलकांना सांगितले। किमान वेतनाचा प्रस्ताव राज्य शासनाने आणला असून तो मंजूर होऊन लवकरच त्याचा अध्यादेश काढावा यासाठी मी पाठपुरावा करत असल्याचे देखील श्री केळकर म्हणाले। महापालिकेत आरोग्य खात्यात कोरोनाच्या काळात देखील जीवावर उदार होऊन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सेवा बजावली। या कर्मचाऱ्यांसाठी नवीन भरतीत काही जागा राखीव ठेवण्याची मागणी आयुक्तांकडे केली असल्याचे श्री केळकर म्हणाले। कामगारांवर अन्याय करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी देखील आयुक्तांकडे केल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी आंदोलनात ठाणे परिवहन सदस्य विकास पाटील, ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, भाजपा कामगार युनियनचे महेश कदम, दत्ता घुगे, अजित मोरे आणि कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। पालिकेमधले कंत्राटी कामगार हे हजारोच्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहेत। ही मंडळी 5-5, 10-10, 15-15 वर्ष काम करते आहे, परंतु ज्यांच्या कॉन्ट्रॅक्ट खाली ही मंडळी काम करते त्यांच्याकडनंही त्यांना अन्याय होतो आणि महापालिकेकडनं देखील त्यांच्यावर अन्याय होतो आणि त्याच्यामुळे संतप्त होऊन त्रासून या ठिकाणी ही मंडळी या ठिकाणी जमले। एक कामगार मित्र म्हणून मी यांच्यामध्ये आलो। आज यांच्या ज्या मागण्या आहेत या मागण्या काही तर त्यांच्या हक्काच्या आहेत की त्यांना वैद्यकीय विमा काढला पाहिजे, त्यांचा विमा असला पाहिजे, तो विमा नाही। त्यांना रजेची तरतूद असली पाहिजे, ती नाही। मिनिमम वेजेस नाही, म्हणजे ही काय मुघलशाही आहे काय? आणि त्याच्यामुळे त्यांना न्याय मिळाला पाहिजे। आज मला आनंद वाटतो की महापालिकेने या तिन्ही गोष्टी ज्या आहेत या मान्य करून त्याचे निर्देश पण दिलेले आहेत। उर्वरित जी आत्ता भरती चालू आहे, पुढे भरती होणार आहे, याच्यामध्ये कंत्राटी कामगारांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांना प्राधान्य मिळालं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका जी आहे ती रास्त आहे आणि त्या संबंधामध्ये देखील आमची चर्चा झाली आहे आणि त्यांच्याकरता देखील प्राधान्य देण्याचं काम जे आहे ते निश्चितपणे दिलं जाईल। मला असं वाटतं की हा कंत्राटी कामगार जो आहे तो अनेक विभागामध्ये काम करणार आहे, हा कष्टकरी आहे आणि याला पाठबळ देणं, याला योग्य पद्धतीचा न्याय देणं हे खरं म्हणजे महापालिकेचं देखील काम आहे। तुम्ही कंत्राटदारावर असं नुसतं सोडून चालणार नाही। जे कंत्राटदार योग्य ते नियम पाळत नाहीत त्यांना तुम्ही काळ्या यादीत टाका, त्यांना त्या ठिकाणाहून काढून टाका, पण या कंत्राटी कामगाराला योग्य पद्धतीने न्याय द्या, ही आपली भूमिका आहे। आणि पुढच्या काळामध्ये देखील ही एका आशेने, विश्वासाने या ठिकाणी मला कामगार मित्र म्हणून त्यांनी बोलवलंय आणि त्यामुळे निश्चितपणे या आमच्या कष्टकऱ्यांकरता जे म्हणून करता येईल ते पुढच्या काळामध्ये देखील मी करणार आहे। सर, आपण जर पाहिलं तर महानगरपालिकेचे अनेक अधिकारी जे भ्रष्ट आहेत ते कुठेही याची सुनावणी करत नाही, ते आयुक्तांना कुठेतरी डावलण्याचा प्रयत्न करतात, खरी माहिती देत नाही, त्यामुळे हे जे कंत्राटी त्यांना कुठेतरी जागा ती भेटत नाही। अधिकाऱ्यांनी देखील योग्य पद्धतीने यांच्याबरोबर वर्तन केलं पाहिजे। ही देखील माणसंच आहेत, कष्टकरी आहेत, परंतु यांना डावलण्याचा प्रयत्न काही लोक करणारे देखील इकडे आहेत, तर त्यांना योग्य पद्धतीने ते सोडवण्याचं काम जे आहे ते देखील आम्ही निश्चितपणे या पुढच्या काळात करणार आहोत।